ओके, वेगळे पद शोधा म्हणजे ऑड मॅन आउट. तुम्हाला सायन्स मध्ये पण असते. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला काहीतरी फिगर आहे ए बी सी डी, याच्यामध्ये काहीतरी वेगळं असेल तर ते आपला आन्सर राहणार. त्याला म्हणतो आपण ऑड मॅन आउट. म्हणजे वेगळे पद शोधा. ठीक आहे, वेगळे पद कोणतं राहतील बघा. ऑप्शन ए काय आहे बेटा, के आय टी. ओके, ऑप्शन बी काय आहे, टी आय के. बघा इथे के होतं, इथे पण के प्रेझेंट आहे. येस, इथे आय आहे, इथे पण आय प्रेझेंट आहे. येस, इथे टी आहे, इथे पण टी आहे. हो, म्हणजे सारखे झाले. वेगळे झाले के दोन्ही नाही. इथे बघा, इथे पण के आहे, इथे पण आय आहे, इथे पण टी आहे. हे पण सारखं झालंय. बट आन्सर ऑप्शन नंबर डी बघा. हे बघा, इथे आय आहे, येस, के आहे, येस. बट इथे सी च्या जागी काय पाहिजे होतं आपल्याला, ई पाहिजे होता, है ना. जर हा असं आलं असतं तर हा आन्सर ऑड मॅन आउट नाही झालं असतं. बट हे ऑप्शन नंबर 1, ऑप्शन नंबर 2 आणि ऑप्शन नंबर 3 हे तिन्ही पण सारखे आहे. फक्त काय चेंज झालंय, आन्सर ऑप्शन नंबर डी मध्ये. आपला तोच आन्सर आहे. काय आन्सर ऑप्शन नंबर डी. का बरं, के आय टी इथे पण आहे, के आय टी इथे पण आहे, के आय टी इथे पण आहे, पण ऑप्शन नंबर डी मध्ये के आय सी आहे. ठीक आहे, आपलं क्वेश्चनच तोच होतं, वेगळे पद शोधा. वेगळं काय आहे ते आपला आन्सर राहणार. ओके, सगळ्यांना कळलं आहे का आता. आपला आन्सर डी आहे. सगळ्यांना कळलं आहे. ज्यांचं चुकलं होतं त्यांना कळलं का बेटा, डी वाले समजलं. स्नेहल गायकवाड, कळलं तुम्हाला बेटा. ओके, कळलं असेल तर यस टाईप करा. येस, नेक्स्ट क्वेश्चन. आता व्यवस्थित हळू सॉल्व करा. आन्सर घाई करायची, घाई करायची, आन्सर द्यायची नाही. हळूहळू सॉल्व करायचं. व्यवस्थित क्वेश्चन पहिले नीट समजून घ्यायचं, ऑप्शन चेक करायचे, मग आन्सर सांगायचं. ओके, येस, येत आहे आन्सर माझ्याकडे. सी सी सी. येस, व्हेरी गुड. आदित्य, संबोधिनी, संबोधी, स्नेहल गायकवाड, व्हेरी गुड. आदित्य, ऑप्शन टाइप करा बेटा. संस्कार ए बी सी डी, जे पण तुमचा आन्सर राहील तो ऑप्शन तुम्ही टिक करा. ओके, ए बी सी जे पण आन्सर आहे ते तुम्हाला टाइप करायचं आहे चॅट बॉक्स मध्ये. ओके, व्हेरी गुड. प्रतीक्षा, विराज, बाबर, काव्या, प्रांजल, आर्यन, वीर, श्लोक, रोहिणी. येस येस, सगळ्यांना कळलं आता. फर्स्ट क्वेश्चन सारखंच आपला हा वाला क्वेश्चन होता. ठीक आहे, काय होतं बघा, तरी मी समजून सांगते, लक्ष द्यायचं. जेव्हा पण मी तुम्हाला कोणतं पण क्वेश्चन किंवा काही पण गोष्ट स्क्रीनवर सांगत असेल त्यावेळेस तुमचं काम आहे स्क्रीनवर व्यवस्थित लक्ष देऊन ऐकायचं. काय मॅम सांगत आहे त्या क्वेश्चनला नीट समजायचं. मॅम कसं सांगत आहे, कशी टेक्निक सांगत आहे, तुम्हाला सगळ्या गोष्टी शिकून घ्यायचं आहे. ओके, बघा, आर यू एन, रन. ठीक आहे, आर प्रेझेंट आहे, यू आहे, एन आहे. इथे बघा आर आहे, येस, यू आहे, येस, एन पण आहे.
इथे बघा आर नाही आहे, आर गायब झाला, आर किती झाला ए. ओके, यू आणि एन होतं म्हणून आपला आन्सर डी. थांबा थांबा, घाई करू नका. कधी कधी काय असते, दोन दोन ऑप्शन्स पण आपले आन्सर असतात. ठीक आहे, इथे बघू, आर आहे, यू आहे, एन आहे. येस, इसलिए म्हणून आपला आन्सर काय राहणार, आन्सर ऑप्शन नंबर डी. ओके, सगळे मुलांनी आन्सर राईट सांगितले. व्हेरी गुड. ज्यांना नाही कळलं असेल त्यांना कळलंय आता. हो हो चालेल ना अनुष्का, तुम्ही क्वेश्चनचे आन्सर समजून घ्या, व्यवस्थित सॉल्व्ह करा, काही प्रॉब्लेम नाही. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3. कळलं तुम्हाला अनुष्का? क्वेश्चन नंबर 2 कळलं ना? ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह करा. बघा, in this question figure, in this question figure, in this question given below, 4 figures A, B, C, D. तुमच्याकडे किती फिगर्स आहे? 4 फिगर्स आहे. Have been given, have been given in each question. तुम्हाला प्रत्येक क्वेश्चन मध्ये 4 फिगर गिवन आहे. ठीक आहे, आउट ऑफ दिस म्हणजे यापैकी 4 फिगर्स, 3 फिगर्स आर सिमिलर. सिमिलर म्हणजे काय, सारखे. काय आहे, सारखे आहे. ठीक आहे, 3 फिगर कसे आहे, सारखे आहे. इन सम वे, काही ना काही प्रकाराने ते 3 फिगर सारखे आहे. अँड 1 फिगर इज डिफरंट म्हणजे त्याच्यामधली एक फिगर काय आहे, वेगळी आहे. सिलेक्ट द फिगर विच इज डिफरंट. तुम्हाला काय करायचंय, सिलेक्ट करायचंय. काय सिलेक्ट करायचंय, जी फिगर का असते, डिफरंट म्हणजे वेगळी. And darken the circle of the letter which corresponds to that figure. म्हणजे जे ऑप्शन असेल आपला आन्सर ए बी सी, त्याला सर्कलला डार्क करायचं आहे. ओके, चला सांगा मला क्वेश्चन नंबर फर्स्ट, जे तुम्हाला स्क्रीनवर फर्स्ट क्वेश्चन दिसते त्याचा आन्सर सांगा. विच इज डिफरंट. येस, येते आन्सर सगळ्यांचे. व्हेरी गुड. रोहिणी, आदित्य, पार्थ, उमारे, प्राजक्ता. व्हेरी, प्राजक्ता तुमचा आन्सर चुकला बेटा, लक्ष द्या. कार्तिक व्हेरी गुड. ईश्वरी पाटील, अनुष्का गायकवाड, व्हेरी गुड. ठीक आहे, आराध्या व्हेरी गुड बेटा. फक्त ऑप्शन टाकायचं आराध्या, 1 C असं टाकायचं नाही, ओनली ABCD जे तर तुमचा आन्सर असेल. संबोधी व्हेरी गुड बेटा. बाकीचे मुलं 60 लोक आहे ऑनलाईन, बाकीच्या मुलांचं पण आन्सर यायला पाहिजे. ऋतुजा, प्रिनाश, यशवंत व्हेरी गुड. विराज, प्रांजल तुमचा आन्सर काय आलाय, सी आलाय का. आर्यन कदम, चुकलं बेटा तुमचं, लक्ष द्या. चल सांगा याचा आन्सर. काय आन्सर सी आहे. कसं आहे बघू.
हे बघा, ही फिगर तर वर्टिकल आहे, ही पण फिगर वर्टिकल आहे. आता हे दोन फिगर आपल्याला थोडं वेगळे दिसते. काय आहे सर याच्यामध्ये? हे बघा, हा व्हाईट सर्कल, ब्लॅक सर्कल, ब्लॅक सर्कल, व्हाईट सर्कल, इथे पण तर आहे. ठीक आहे, इथे पण तर आहे व्हाईट सर्कल, व्हाईट. आपल्याला काय करावं लागेल, असे जेव्हा डायग्राम्स येतील तेव्हा आपल्याला डायग्राम्सला, फिगर्सला रोटेट करून बघावं लागेल. ठीक आहे, तुम्हाला सगळ्यांना माहित आहे स्ट्रेट लाईन आली पाहिजे ती. हे बघा, हे काय असते 90 डिग्री है ना, इथून हे 180, 270 आणि हे 360. फक्त 90 डिग्री रोटेट करायचं, व्हर्टिकल हॉरिझॉन्टल. ठीक आहे, ही जी फिगर आहे आपली, ही हॉरिझॉन्टल आहे. मी याला असं व्हर्टिकल रोटेट करत आहे. करा रोटेट, म्हणजे ही लाईन अशी आहे. ठीक आहे, हा डार्क सर्कल वरती येईल, याला, या फिगरला मी अशी रोटेट केली. ओके, हा व्हाईट सर्कल खाली येईल आणि हा व्हाईट सर्कल वरती येईल आणि या साईडला डार्क सर्कल. ओके, ठीक आहे, येस. इथे बघू, या फिगरला पण रोटेट करू असं 90 डिग्री. डार्क येईल या साईडला, हे व्हाईट वरती व्हाईट आणि ते खाली डार्क. आता तुम्ही ए बी सी डी चारही फिगरला कम्पेअर करा. बघा, व्हाईट राईट साईडला आहे, ब्लॅक व्हाईट, ब्लॅक व्हाईट, इथे काय आलंय, व्हाईट आलाय, व्हाईट ब्लॅक. इथे केलं आपण ब्लॅक व्हाईट. बरोबर, सगळ्यांना कळलंय का मी फिगर खाली काढून इथे लागलंच तुम्हाला? ठीक आहे, बघा, ऑप्शन नंबर 1 डार्क वरती आहे, इथे पण डार्क वरती आहे, बट इथे आहे का डार्क वरती फर्स्टला? नाही. इथे आहे का? येस. सेकंड, सेकंड डॉट बघा, हा वाला सर्कल आहे छोट, हो, हा सर्कल व्हाईट आहे, इथे पण व्हाईट सर्कल आहे, इथे आहे का? नाही. इथे आहे का? येस. इथे पण चेक करून घेऊ आपण. बघा, व्हाईट सर्कल इथे नाही आहे, इथे आहे. इथे बघा, डार्क डार्क, इथे डार्क नाही आहे, म्हणून आपला आन्सर काय आहे? सी. सी इज अवर आन्सर. क्वेश्चन नंबर 1 चा आन्सर काय आला? सी. मग इथे आन्सर शीट मध्ये तुम्हाला ए बी सी डी असे ऑप्शन राहतील. या ऑप्शन मध्ये तुमचा आन्सर काय आलाय? सी. तुम्हाला सी ला असं प्रॉपर सर्कलला डार्क करावं लागेल. ओके, सर्कलच्या बाहेर तुमचं पेन गेला नाही पाहिजे. ओके, व्यवस्थित डार्क करायचा. हा आपला राहील आन्सर. मी घरी प्रॅक्टिस करायची. ओके, सगळ्यांना कळलं आहे का? कोणाला काही प्रॉब्लेम आहे का? ज्यांचं चुकलं त्यांना कळलं का? जे क्वेश्चन स्क्रीनवर आहे सगळ्यांना कळलं आहे का? येस, स्नेहल. सगळ्यांना आन्सर कळलं आहे का? सी आन्सर कसा आला आहे? ज्यांचं चुकलं त्यांना कळलं का? कोणा चुकलं होतं? आराध्या शिंदे, कळलं तुम्हाला बेटा? स्वरा पाटील, तुमचं आन्सर ए होतं. आपला ऑप्शन काय आहे? सी इज अवर आन्सर. स्वरा पाटील, येस और नो सांगा. स्वरा पाटील, आराध्या. येस, ऋतुजा, व्हेरी गुड. सी इज अवर आन्सर इज राईट. प्रांजल, ओके, व्हेरी गुड. सगळ्या मुलांचे आन्सर राईट आले आहे.
ओके, प्रांजल कळलं का तुम्हाला? येस. नेक्स्ट क्वेश्चन. व्यवस्थित सॉल्व करा. ओके. विच इज अवर आन्सर? प्रश्न नंबर 2. क्वेश्चनची सिक्वेन्स जरी चुकत असेल तर जे क्वेश्चन आपल्या स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल त्याचा आन्सर तुम्हाला द्यायचं आहे. ओके. येस. आले आहात मुलांचे आन्सर्स? अवर आन्सर इज सी. व्हेरी गुड. श्लोक, यशवंत, अपूर्वा, आराध्या, आदित्य, श्रेयश, ईश्वरी पाटील, व्हेरी गुड बेटा. ऋतुजा, संबोधी. येस बोर्डे, तुम्हालाच आन्सर सांगायचं बेटा. सांगा उत्तर काय येईल. काय येईल उत्तर? बोर्डे सांगा. रोहिणी, व्हेरी गुड बेटा. विराज, स्वरूप कुंभाडे, लक्ष द्या. चुकलं तुमचं बेटा. बाकीचे मुलं पण आन्सर द्या. विनायक, व्हेरी गुड. ओके, आलाय सगळ्यांचा आन्सर. चला आता मी सांगते, लक्ष द्या. ए बी सी डी 4 फिगर्स आहे आपल्याकडे. तुम्ही सगळ्या फिगर्सला व्यवस्थित लक्ष दिलं आहे का? आपल्याला ऑन मॅन आउट करायचंय. म्हणजे 4 फिगर मधून कोणतीतरी एक फिगर आपली वेगळी आहे ते दाखवायचंय. ओके. बघा, या सर्कल मध्ये हा एरो कुठे? बाहेरच्या साईडला. हो आहे. या सर्कल मध्ये पण आहे. हो आहे. या सर्कल मध्ये आहे का? नाही. एक बाहेर चालला तर एक आतमध्ये आला आहे. ओके. इथे हा बाहेर गेला आहे. हो. म्हणून आपला आन्सर काय येईल? आन्सर ऑप्शन नंबर सी. सी इज अवर आन्सर. ओके. कोणाला काही डिफिकल्टी आहे काय? काय कळलं नसेल तर सांगा बेटा. कोणाला कळलं नाही? येस. हर्षदा, सी इज अवर आन्सर. ज्ञानेश्वर. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. या क्वेश्चनचा आन्सर सांगा. येस. सांगा आन्सर्स. आले आहात सगळ्यांचे आन्सर? बघूया. Yes, our answer is yes. कार्तिक, संकल्प, लक्ष देऊन सॉल्व करा बेटा. व्यवस्थित सॉल्व करा. रिअलमी. श्लोक, व्हेरी गुड बेटा. अनुष्का, काव्या पाटील, व्हेरी गुड. कार्तिक.
रेडमी 12 कोण आहे बेटा हे? तुम्ही आन्सर सांगा. हा आन्सर कसा आलाय 3चा बी? चॅटबॉक्स मध्ये लिहा हा आन्सर का आलाय. ठीक आहे, सगळ्यांचे आन्सर आले. एकामेकाचे आन्सर कॉपी तर करत नाहीये तुम्ही. ओके, आन्सर जर तुम्हाला आन्सर दिल्यानंतर वेळ असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन पण लिहा हा आन्सर का बरं आलाय. ओके, येस. सांगा आन्सर बेटा. अनुष्का गायकवाड, आन्सर सांगा. याचा आन्सर काय आलाय, का बरं आलाय, तोच ऑप्शन का बरं आलाय ते पण सांगा. तुम्हाला पण कळलं पाहिजे. मी कसं तुम्हाला डिस्क्रिप्शन सांगते ऑप्शन ए बी सी डी मधून कोणतरी आपला एक आन्सर येत आहे. येस, आर्यन कदम सांगा बेटा. मी तुमचा हँड रेस केलाय, तुम्ही सांगा का बरं आलाय आन्सर. तुम्हाला समजत आहे ना? सांगा. येस, संबोधी सांगा बेटा, सांगा, काही प्रॉब्लेम नाही. कोणी पण सांगू शकते. सांगा संबोधी. आन्सर बी किंवा सी का बरं आला आहे? येस, आर्यन कदम सांगा ना. आन्सर तर ऑप्शन सांगितले तुम्ही. बी डी आहे आन्सर सगळ्यांचे. बट तुमचा आन्सर बीस का आलाय, डीस का आलाय, त्याचं डिस्क्रिप्शन पण सांगा मला समजून. ईश्वरी पाटील सांगा बेटा. येस, परिधी सांगा. ठीक आहे, चला मी सांगते तुम्हाला डिस्क्रिप्शन. आन्सर सांगता वेळेस तुम्ही डिस्क्रिप्शन पण सांगा बेटा. मला हाच ऑप्शन का बरं येत आहे. ओके, येस, ऑप्शन नंबर ए बी सी डी कोणचा आपला आन्सर राहील. ओके, सर्कल मोजून घ्या. 1 2 3 किती याला 1 2 3. हे फिगरला पण किती आहे? 3 3 आहे. बरोबर. इथे बघू 1 2 3. सर्कलची लाईन किती आहे? किती सर्कल्स आहे? 3 सर्कल्स आहे. बट हे काय डायमंड 1 2 3 4. हे तर 4 आहे. ओके, इथे बघू 1 2 3 4 किती आहे? 4 आहे. आतमधली फिगरची किती लाईन्स आहे? 1 2 3 4. हे पण 4 आहे. इथे बघूया 1 2 3 4 5. किती आहे? 5 सर्कल्स आहे. मग आतमध्ये फिगर्सचे एजेस किती आहे? 1 2 3 4 5. हे पण 5. बघा, जी फिगर आतमध्ये आहे त्याची किती लाईन्स आहे? 5 5 सर्कल्स आहे बाहेर. इथे पण 4 होतं तर 4 सर्कल्स आहे बाहेर. इथे 3 लाईन्सची ती फिगर होती तर तिथे किती लाईन सर्कल होते? 3. बट इथे किती आहे? 1 2 3 4. हे 4 होते. हे किती झालं? किती झाले हे? हे 4 होते आणि 3 झाले. म्हणून आपला आन्सर काय आला आहे? बी इज अवर आन्सर. ओके, अंडरस्टँड? सगळ्यांना कळलं बेटा? बी इज अवर आन्सर. ठीक आहे, असं डिस्कशन समजून सांगा तुम्ही मला. ठीक आहे, आता नेक्स्ट टाइम तुम्हाला मी अनम्यूट करते. ओके, ज्यांना ज्यांना डिस्क्रिप्शन सांगायचं असेल त्यांनी त्यांचं हँड रेज करायचं. मी त्यांचं माईक ऑन करते. ओके, ईश्वरी. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण तसं. नेक्स्ट. ओके, याचा आन्सर मला डिस्क्रिप्शन सहित सांगायचं आहे. ओके, ज्यांना येत असेल त्यांनी त्यांचे हँड रेज करायचं. ओके,
क्वेश्चन नंबर 4. सॉल्व करा हा क्वेश्चन. ईश्वरी पाटील. येस ईश्वरी पाटील सांगा. तुम्हाला मी अनम्यूट करते आता. चुकलं तर काही प्रॉब्लेम नाही. ओके. बाकीचे मुलं पण आन्सर सांगत राहा. सांगा आन्सर ईश्वरी पाटील. हॅलो मॅम. हा सांगा ईश्वरी पाटील. त्याचा ऑप्शन आन्सर सांगा ईश्वरी. ऑप्शन नंबर डी. येस. डी का बरं आला बेटा सांगा समजून. मॅम ऑप्शन ए मध्ये सगळे म्हणजे असे ट्रायंगल आहेत आणि ते त्याचे बघितलं तर स्टार आहे. डी मध्ये स्क्वेअर आहे, त्याचं पण बघितलं स्टार आहे. सी मध्ये एरो आहे आणि त्याच्यामध्ये लाईन असल्यामुळे तिथे पण 4 झाल्यात. ओके. आणि डी मध्ये हा 5 आहेत. हा व्हेरी गुड. म्हणून माझा आन्सर डी आहे. व्हेरी गुड. व्हेरी गुड ईश्वरी. बरोबर सांगितलं. अजून याच्या व्यतिरिक्त कोणाचा आन्सर आहे का? अजून कोणी सांगणार आहे का एक्सप्लेनेशन? सांगा. श्लोक तुम्ही सांगा. श्लोक. श्लोक सांगा आन्सर बेटा. मॅम आन्सर डी आहे. हा का बरं आन्सर डी आहे? मॅम याचे ए नंबरचा 4 आहे, बी नंबरचा 4 आहे आणि सी नंबरचा पण 4 आहे. 5 नंबरचा 5 आहे. 5 लाइन है. डी ऑप्शन पे 5 लाइन्स है, ऐसा बोलिए बेटा अच्छे से. ए ऑप्शन पे 4 लाइन से, बी ऑप्शन पे 4 लाइन से, सी ऑप्शन पे 4 लाइन से और डी ऑप्शन पे कितने लाइन से? 5 लाइन से. इसलिए हमारा आंसर क्या हुआ? डी. व्हेरी गुड बेटा. असं एक्सप्लेनेशन सांगा बेटा तुम्ही सगळे. ओके. हो मॅम. येस समजलं सगळ्यांना. बाकींना पण वेगळं आपण तो तुम्हाला सगळ्यांना ऑप्शन पुढचे आहे ना आपल्याला सॉल्व्ह करा. सगळ्यांना ज्यांना डिस्क्रिप्शन प्रॉपर येत असेल त्यांनी त्यांचा हँड रेज करा आणि मी तुम्हाला अनम्यूट करेल. ओके. चला नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 5 पण सांगा. क्वेश्चन नंबर 5 सांगा बेटा. कुमारे. येस सांगा Hello? बेटा आन्सर. हा बेटा बोला आन्सर. बी. टिपचा आन्सर काय आहे? बी. हो. बी का बरं आहे? ए हा दिला आहे, बी हा वर्त टोन केला आहे आणि सी हा डावा साईडने टोन केला आहे आणि डी हा खाली टोन केला. परत सांगा बेटा एकदा.
ए हा राईट साइडला तोंड केला आहे, बी हा वरत तोंड केला आहे, सी हा डावा साइडला तोंड केला आहे, डी हा खाली तोंड केला आहे. म्हणून डी आन्सर येणार. म्हणून डी आन्सर येणार. बरं, मग लक्ष द्या, मी तुम्हाला समजून सांगते. ओके, अजून कोण सांगते याचा आन्सर? रेज युअर हँड. येस, आर्यन कदम, तुम्ही सांगा बेटा. मग अनम्यूट करते. आर्यन दीपक कदम. येस आर्यन, सांगा आन्सर. मॅडम ए हा बी डी हे हा त्रिकोण सरळ केल्यावर ती रेष हा उजव्या बाजूला दिसते हा आणि सीचा त्रिकोण सरळ केल्यावर ती रेष डाव्या बाजूला दिसते. व्हेरी गुड. तर आपला आन्सर काय येईल बेटा? सी. सी डबल आन्सर. व्हेरी गुड कदम, व्हेरी गुड. आपला थँक्यू. आन्सर सी आहे बेटा. ओके, हा, थँक्यू. हा, व्हेरी गुड बेटा, व्हेरी गुड. खूप छान, खूप हुशार आहे तू. सगळ्यांना भेटेल बरं का, सगळ्यांना चान्स भेटणार आहे. ठीक आहे, म्हणून थोडस आपलं ऑप्शन काय येईल त्याचं व्यवस्थित लक्ष द्या, समजून घ्या, आणि मला सांगता वेळेस खूप छान समजून सांगा, कदमने सांगितलं तसं. ठीक आहे, तरी पण मी परत सांगते, लक्ष द्या. आता माझी बारी सांगायची है ना. मला पण छान वाटलं, बापरे, मुला मला समजून सांगते. चला, ठीक आहे, कुठे गेला आपला क्वेश्चन? हा, तर जसं करणनं सांगितलं होतं आपल्याला, कदमनं, आर्यननं काय सांगितलं होतं, या ट्रायंगलला सरळ केल्यावर, ओके, हा ट्रायंगल असं झोपलेला आहे, त्याला सरळ करा, हा ट्रायंगल सरळ होऊन जाईल. ठीक आहे, या ट्रायंगलला सरळ केल्यानंतर हा जी लाईन आहे ही कुठे येते? राईट साइडला. ह्याला सरळ करायची गरजच नाहीये, बघा, तो आहे ऑलरेडी सरळ. ठीक आहे, इथे याला सरळ करा, हा असं आहे, हा याला सरळ करायचं आपल्याला. ओके, हे या साईडला आहे है ना. याला सरळ केल्यावर हा असं येईल आणि हा असं सर्कल असं स्ट्रेट होईल बरं का, या साईड. ठीक आहे, जसं आपल्याला आर्यनने सांगितलं होतं, ए बी सी डी. आपण चारही ट्रायंगलला, म्हणजे बी ऑप्शन बरोबर सरळ होतं ट्रायंगल आपलं, सगळ्या ट्रायंगलला सरळ केल्यावर ही जी लाईन आहे ट्रायंगलच्या कॉर्नरला, कोणच्या कॉर्नरला जी लाईन आहे ही राईट साइडला आहे, ही पण राईट साइडला आहे, उजव्या साइडला आहे, हे पण उजव्या साइडला आहे, बट सी मध्ये काय आहे ते लेफ्ट साइडला आहे, डाव्या साइडला आहे है ना. म्हणून आपला आन्सर काय आला आहे? सी. सगळ्यांना कळलं बेटा? येस, नेक्स्ट क्वेश्चन साठी तयार राहा. येस, हा क्वेश्चनचा आन्सर सांगा मला. ऋतुजा बोले, सांगा बेटा आन्सर. ऋतुजा बोले, बोल. रुद्र सांगा बेटा आन्सर. मॅम मॅम पहिलेला रिव्हिजन आहे. व्हेरी गुड. सगळं आलंय, UN आर ही परत आलंय, बरोबर. आणि NKU ही ह्याच्यात NKU याच्यात काय आलं? आरच्या जागी के आलाय. व्हेरी गुड, व्हेरी गुड आणि बेटा. डी ऑप्शन मध्ये RUN ही परत आलंय, हे सगळं RNU. मग आपला आन्सर काय राहणार बेटा? सी. सी डबल आन्सर. व्हेरी गुड.
तुम्ही सांगा रेडमी कोण आहे बेटा, नाव लिहा तुमचं. अनम्यूट नाही होते तुमचं का बरं? अनुष्का सांगा, अनुष्का गायकवाड. सी. सी का बरं आहे समजून सांगा. कारण की पहिल्यांदा RUN रन, दुसऱ्यांदा UNR, नंतर NKU म्हणजे व्हेरी गुड. नंतर चौथ्यांदा RNU म्हणजे इथं K आला आहे, म्हणून ते ऑप्शन नंबर सी आहे. ओके, व्हेरी गुड बेटा, खूप छान. बाकींना पण ऑप्शन, तुम्हाला सगळ्यांना चान्स भेटणार आहे. पुढच्या क्वेश्चनला एक एक ऑप्शन, एक एक का तेच तेच ऐकता तुम्ही, है ना? खूप सारे क्वेश्चन आहे आपल्याकडे. ठीक आहे, ठीक आहे सर. नेक्स्ट क्वेश्चन कळलंय ना? 2 जण सांगितलंय आपलं आन्सर. हे बघा इथे काय आहे. अरे शांत बस. इथे काय आलं आहे RUN. ओके, इथे पण काय आलं आहे RUN आहे. बट इथे काय आलं आहे N आहे, U आहे, बट R गायब झालं आपलं, है ना? ठीक आहे, इथे पण RUN आहे. याच्यामध्ये R च्या ऐवजी K आलंय, म्हणून आपला आन्सर काय आलाय बेटा? आन्सर ऑप्शन नंबर सी. ओके, कोणाला काही डिफिकल्टी आहे का? येस. पुढचे क्वेश्चन घेऊ आपण. चला, सांगायचा आन्सर. चला आन्सर सांगा बेटा. ऑप्शन टिक करत राहा, ऑप्शन पण टाइप करा आणि त्यांना डिस्क्रिप्शन सांगा, त्यांनी त्यांचा हँड रेस करा. आरव गवई. येस. सांगा बेटा. नक्ष झालंय कोणतरी अनम्यूट? मॅडम येस बेटा, हा सांगा आन्सर. ए मध्ये जोरात बोला बेटा, जोरात बोला. मॅडम पहिल्यामध्ये जमिनीवर चलती, दुसऱ्यामध्ये व्हेरी गुड. सायकलवर चलती, हा, चौथ्यामध्ये ऑटो आहे, ते पण जमिनीवर चालते, पण सी मध्ये हे पाण्यात चालणार आहे. पाण्यात चालणारी झाड आहे. व्हेरी गुड. हा, अरे वा, व्हेरी गुड, खूप छान बेटा. ओके, तुम्ही सांगा कार्तिक. मॅम ऑप्शन ए मध्ये बैलगाडी आहे, त्याला 2 चाके आणि ती जमिनीवर चालते. हा, ऑप्शन बी मध्ये सायकल आहे, ती जमिनीवर हा, चालते, तिला 2 चाके आहे. बरोबर. ऑप्शन सी मध्ये जहाज आहे, ती पाण्यात चलते. आणि ऑप्शन डी मध्ये ऑटो आहे आणि तिला 2 चाक आहे, ती जमिनीवर चलते, म्हणून ऑप्शन सी उत्तर. व्हेरी गुड. ओके, चालेल, खूप छान बेटा, व्हेरी गुड. नेक्स्ट, चला सांगा पटापट. रेज युअर हँड. पप्पा व्हेरी गुड. रुद्रा, शिप पाण्यावर चालणारी आहे. येस. 8 चा आन्सर सांगा बेटा. सी, बी. हँड पण रेस करायचं यांना सांगायचं असेल. पप्पा तिकडे ना फोन आलता कोणाच तरी पप्पाच्या, कट झाला. बजाज फायनान्स
सांगा याचा आन्सर सांगा. स्वरा पाटील. स्वरा पाटील. शालिनी. सांगा श्रावणी. श्रावणी ऑप्शन कांबळे. बी. ऑप्शन डी. का बरं ऑप्शन डी? बी. बी. हा, का बरं बी? कारण ए मध्ये त्रिकोण मध्ये चौकोन आहे व्हेरी आणि गुड. सी मध्ये पण चौकोन आहे आणि डी व्हेरी. मध्ये पण चौकोन आहे. अच्छा, म्हणून आपला आन्सर काय राहील? बी. व्हेरी गुड. श्रेयस तुम्ही सांगा बेटा. बघा कॅमेरा बंद केला ते ऑप्शन बी. ऑप्शन ए मध्ये त्रिकोण आहे, ऑप्शन सी मध्ये त्रिकोण आहे, ऑप्शन डी मध्ये त्रिकोण आहे आणि ऑप्शन बी मध्ये त्रिकोणाचा तो ते बाकीचे मोठा लिहितात हा छोटा आहे. ठीक आहे, व्हेरी गुड. बघा आता मी समजून सांगते. सगळे आपल्याकडे राईट अँगल ट्रायंगल्स आहे. ओके, ठीक आहे. हा एक कोण आहे, हा कोण आहे, हा कोण आहे. या सगळ्या फिगर्स मध्ये ही फिगर वेगळी दिसते बेटा. ठीक आहे, हा राईट अँगल ट्रायंगल नाही आहे, ॲक्युट अँगल आहे. हा काटकोन आहे, हे पण काटकोन आहे आणि हे पण काटकोन आहे. ओके, पण हा काय आहे? या काटकोनला हा स्क्वेअर आलाय, इथे स्क्वेअर आला आहे, इथे स्क्वेअर आलाय, बट इथे आलाय का? नाही. म्हणून आपला आन्सर काय आला आहे? आन्सर ऑप्शन नंबर बी. दोन वेगळे होते याच्यामध्ये बरं का. तुम्ही फक्त मला हे सांगितलं की याच्यात काय आहे, सर्कल आहे, ते ट्रायंगल, इथे स्क्वेअर आहे हे सांगितलं, पण मला हे फिगर वेगळे कोणी सांगितलं नाही बेटा. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 9 सांगा. चला सांगा पटापट. काय तयार बाबा. यस कौस्तुभ सांगा बेटा. कौस्तुभ. मी अनम्यूट होत नाहीये बेटा. कौस्तुभ सांगा. डिकस काय डाव्या हाताला आहे. हे पतंगाच्या डाव्या हाताला गोल आहे. ठीक आहे. चौकोन. उजव्या हात उजव्या हाताला उजव्या हात. उजव्या हाताला मग हे असं धरल्या व्हायच्या उजव्या यशवंत. हाताला. हे सगळ्यापेक्षा यशवंत हँड रेस करा बेटा तुम्ही. मला सांगायचं ना आन्सर. उजव्या हाताला. म्हणजे कुठे? उजव्या हाताला. त्याचे कुठे? उजव्या हाताला. हे असं असं धरायला. त्याच्या कुठे? उजव्या. उजव्या कुठे? डाव्या साईडला. हा डाव्या. नाव भेटत नाही यशवंत मला याच्यात. ओके, संबोधी. त्यांना आन्सर सांगायचं त्यांनी हँड रेस करायचं बेटा. सांगा. हा, सांगा बेटा विनायक. मॅम ऑप्शन नंबर डी. ऑप्शन नंबर डी. का बरं ऑप्शन नंबर डी? मॅम
1 डॉट आहे, डॉटच्या पुढे 1 स्क्वेअर आहे आणि डॉटच्या मागे 2 कर्व आहेत. मग आता स्क्वेअर हम्म, पुढे गेला आणि डॉट पण पुढे गेला आणि हम्म, मग 2 कर्व बी पुढे गेले. मग हम्म, इथं बी मध्ये तसं दिलंय. मग डबल आपल्याला इथं स्क्वेअर इकडे घेतला, पुढे हम्म, घेतला आणि डॉट बी पुढे घेतला हम्म, आणि कर्व बी पुढे घेतले. मग इथं हम्म, आपल्याला तिथं श्रीमध्ये दिसत आहे. मग हम्म. डबल केल्यावर इथं इथं कर्व पुढे दिसतं आणि इथं स्क्वेअर मागं दिसतंय आणि डॉट मधात दिसते, म्हणून ऑप्शन नंबर डी. व्हेरी गुड. कळलं सगळ्यांना? ऑप्शन नंबर काय येईल? डी येईल. नेक्स्ट. बाकीचे सांगा आता आन्सर. पुढचं नेक्स्ट क्वेश्चन 31 नंबरचा. डी डी ऑप्शन आलाय सगळ्यांचे. सांगा आराध्या. अनम्यूटच नाही होतंय तुम्ही. संबोधीचं नाव होतं. येस, संबोधी सांगा बेटा. मॅम ऑप्शन डी. का बरं ऑप्शन डी? ऑप्शन व्हेरी ए गुड. मध्ये ते अपोजिट आहे आणि बी मध्ये पण ह्याच्या ते अपोजिट दिसते आणि सी मध्ये पण आणि डी मध्ये ते उलट दिसायलंय. कळलं सगळ्यांना? नेक्स्ट. याचा आन्सर सांगा. काय ते सांगा बेटा. उमारे. ग्रेसी उमारे सांगा बेटा आन्सर. तुम्ही हँड रेस केलं, सांगा बेटा. नाही येत का? येस, बाकी आन्सर देते. व्हेरी गुड. आराध्या. काय आन्सर येईल सांगा बेटा. ग्रेसी उमारे. डी. डी. डी येईल. का बरं डी येईल सांगा डिस्क्रिप्शन. ए मध्ये ट्रायंगल मध्ये गोल दिला आहे आणि बी मध्ये गोल मध्ये ट्रायंगल दिला आहे आणि सी मध्ये सी मध्ये चौकोन मध्ये ट्रायंगल दिला आहे आणि डी मध्ये चौकोन मध्ये सर्कल दिला आहे. ट्रायंगल सर्कल सगळ्या याच्यात आहे ना बेटा. ठीक आहे. बाकी अजून कोण सांगतो? बाकी कोण सांगू शकते सांगा. प्रेम राज सांगा. मॅम 10 नंबरचा प्रश्न राहिला आहे. 10 नंबरच राहिलाय. हे हा झाला ना बेटा. ऍक्च्युली काय आहे, क्वेश्चनचे सिरियल नंबर म्हणजे सगळे वेगळे क्वेश्चन घेतले ना आपण. हे बघा, हे 9 नंबरचं होतं ना. हा, त्याच्यानंतर ही वाली 8 नंबरचा आहे. 8, 9,
मग हा प्रश्न नंबर 31 आलाय, जे सांगितलंय आपण अपोजिट आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर हा वाला क्वेश्चन आहे. सांगायचा आन्सर. तुमचं क्वेश्चन एक पण सुटणार नाही, टेन्शन नका घेऊ. फक्त ते सिरियल वाईज थोडं वेगळं झालंय, तर तुम्ही क्वेश्चनला कॉन्सन्ट्रेट करा, ना सिरियल नंबरला कॉन्सन्ट्रेट करा. ओके, जे तुम्हाला स्क्रीनवर दिसते तुम्ही त्या क्वेश्चनचे मला आन्सर सांग. आता याचे आन्सर मॅम सांगा. ऑप्शन नंबर 3. डी का बरं बेटा? मॅम डर मध्ये सर्वात मधला अक्षर आणि सर्वात बाहेर आकृती, सर्वात मधली आकृती सेम आहे. व्हेरी गुड. मात्र बी मध्ये चौरस आहे सर्वात बाहेर, मात्र मध्ये त्रिकोण आहे. बी मध्ये ना, म्हणून आपला हा. आन्सर काय येईल? बी येईल. व्हेरी गुड बेटा. ठीक आहे, बघा ही फिगर बघा, मी सांगते समजून. हे बघा, बाहेर काय आहे? सर्कल आहे. तीच फिगर आतमध्ये पण आहे. हो आहे, इथे बघा. इथे ही फिगर काय आहे? चौरस, स्क्वेअर आहे. आतमध्ये फिगर आहे का? नाही. ओके, इथे बघा काय आहे? ट्रायंगल, कोन. इथे आहे का कोन? हो आहे. इथे बघा, बाहेरची फिगर काय आहे? सर्कल. म्हणून आतमध्ये पण तीच फिगर आली आहे का? हो आली आहे. म्हणून आपला आन्सर बी आहे. ओके, समजलं बेटा? ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन. हे क्वेश्चन आपण उद्या घेऊ. ठीक आहे, मिरर इमेज, मोटर इमेजचा कन्सेप्ट आहे याच्यामध्ये. मी सांगणार तुम्हाला. मला लक्षात आहे क्वेश्चन नंबर 33 के मला क्वेश्चन. ओके, बाकी झाले का इकडचे सगळे? हा ठीक आहे, हा मला क्वेश्चन सांगा. क्वेश्चन नंबर 34 सांगा बेटा. सांगा बेटा, आन्सर सांगा. बाकीचे आन्सर का टाइप करत नाहीये? आन्सरचे ऑप्शन टाइप करा. समर्थ पाटील, ओके. हर्ष ठाकरे, येस, व्हेरी गुड बेटा. काय येईल आन्सर? हर्षदा ठाकरे, तुम्ही आन्सर द्या बेटा. तुमचा आन्सर का बरं आलाय? सांगा समर्थ पाटील. ऑप्शन डी. का बरं डी? कारण ए मध्ये भरीव गोलाच्या पुढं रंगीत गोल आहेत, बी मध्ये पण तसंच, सी मध्ये पण तसंच. खरं डी मध्ये फक्त भरीव गोलाच्या पुढं चौकोन आहे, किंवा त्यांनी क्लॉकवाईज फिरत आहे. डी फक्त अँटी क्लॉकवाईज फिरते. ओके, व्हेरी गुड बेटा. तुम्ही सांगा प्रांजल. सी आहे. सी का बरं आहे? इकडे स्क्वेअर आहे आणि या साइडला ए मध्ये सर्कल आहे, या साइडला ट्रायंगल आहे आणि इकडे डॉट आहे आणि इकडे त्याचाच उलट आहे बी मध्ये, आणि इकडे थोडं वेगळं आहे सी आणि डी मध्ये. तुमचा आन्सर काय आहे बेटा? सी आहे. काय आहे? ओ आन्सर ऑप्शन नंबर काय आलाय प्रांजल? काय मॅम? कोणता आन्सर आहे तुमचा? ऑप्शन नंबर काय आहे बेटा? सी मॅम. सी आहे. हो. ओके, व्हेरी गुड. तुम्ही सांगा कार्तिक. मॅम ऑप्शन
नंबर सी. सी. सी का बरं? ते सर्कल डायरेक्ट ते सगळे उजव्या बाजूला आहे वरती आणि सी मध्ये खाली आहे उजव्या बाजूला म्हणून ऑप्शन नंबर सी. बरोबर. हा आपला आन्सर आहे. ओके. सी इज अवर आन्सर. कळलं सगळ्यांना? ते नाही वेगळं पण होऊ शकतं त्याच्यात. तू नको सांगू का? चला नेक्स्ट क्वेश्चन सांगा. सांगा बेटा. व्हेरी गुड. 35 चा आन्सर सांगा बेटा. बाकीच्या मुलांना पण आन्सर द्यायचंय. सांगा. येस. याचा आन्सर काय येईल? फिनान्स. राऊत. शिंदे. फिनान्स. लक्ष द्या बेटा. व्यवस्थित सांगा आन्सर. येस. व्हेरी गुड. श्रावणी शिंदे. स्वरूप. साराज बोर्डे. व्हेरी गुड बेटा. येस. तुम्ही सांगा प्रियांश. प्रियांश तुम्ही आन्सर सांगा का बरं आलाय? डी ऑप्शन कसं येईल बेटा? चला तुम्हाला मी अनम्यूट करते. फिनान्स तुमचा हँड रेस करा. येस. सांगा फिनान्स आन्सर सांगा तुम्ही. तुमचं डी कसा आलाय बेटा? कारण की सगळ्या ह्याच्यात गोल वरच्या साईडला आहे आणि डी मध्ये खाली आहे. म्हणून मग बी मध्ये का असं आहे? तुम्ही आन्सर काय दिलाय? डी दिलाय की बी दिलाय बेटा? डी. डी आन्सर दिलाय. डी इज युअर आन्सर. डी का बरं आहे? सगळ्या याच्यात तुमचं म्हणणं असं आहे सगळं गोल वरती आहे है ना, आणि याच्यात काय खाली आहे. बरोबर असं सांगितलंय तुम्ही. हो. लक्ष द्या बेटा. मी तुम्हाला समजून सांगते आता. हे बघा. बाकीच्या लोकांना विचारू पहिले आपण आन्सर सांग. अजून कोण आहे? सांगा. नक्ष सांगा तुम्ही आन्सर बेटा. मॅडम डी. डी. डी का बरं? मॅडम पहिल्यामध्ये सरळ रेषेमध्ये गोल आहे. हा दुसऱ्यामध्ये एक हा आणि इकडे हा सी मध्ये सरळच आहेत आणि डी मध्ये आडवे दिले. बर. मला एक डी सांगा. डी मध्ये बी आडवे डायग्राम असेल. तुम्हाला वेगळे ऑप्शन बी डायग्राम वेगळे दिसते नाही का? सरळ एका ट्रायंगल मध्ये आलाय का ते? आलाय का बेटा? आलाय. मग तुम्ही बी ला पण कॉन्सन्ट्रेट करा थोडस. बरोबर ना? तुमचा आन्सर डी आलाय. तुमचं म्हणणं असं आहे खाली गेलेलं आहे. इथे वरती आहे, इथे वरती आहे. इथे वरती आहे एकाच ट्रायंगल मध्ये आलाय का? नाही. मग चुकलं तुमचं की राईट आहे? सांगा. चुकलं. चला सांगा कार्तिक. मॅम ऑप्शन नंबर बी. बी. व्हेरी गुड. बी का बरं बेटा? मी सांगितलं म्हणून. मॅम समजून सांगा. मॅम ऑप्शन ए मध्ये हम्म, अर्धे त्रिकोणात दोन गोले. हम्म, ऑप्शन बी मध्ये
ऑप्शन बी मध्ये अर्ध्या त्रिकोणात एक गोल आहे आणि दुसऱ्या त्रिकोणात पण एक गोल आहे. व्हेरी ऑप्शन सी गुड. मध्ये हाच आपला आन्सर पाहिजे होता आपल्याला. एका दोन ट्रायंगल दिले आपल्याला, एक फिगर मध्ये, एका आकृतीमध्ये दोन ट्रायंगल दिले आपल्याकडे, दोन त्रिकोण आहे, ठीक आहे. पण पहिले ऑप्शन मध्ये दोन्ही एका ट्रायंगल मध्ये आलेले आहे, दुसऱ्यामध्ये एक एका याच्यात आहे, एक दुसऱ्या याच्यात आहे. सी मध्ये कसा आला आहे बघा, सी मध्ये कसा आला आहे, सार सोबत आलेले आहे बघा. हे ट्रायंगल जे आहे आपल्याकडे, ठीक आहे, या ट्रायंगलचे दोन पार्ट केल्यानंतर हे सोबत आले आहे, ठीक आहे. इथे बघा, हे दोन्ही वेगळे वेगळे ट्रायंगल मध्ये आलेले आहे. इथे बघा, हे सोबत आले आहे, इथे हे सोबत आले. जरी ते आडव्या उभ्या मध्ये आले असेल, पण ही फिगर वेगळी दिसते ना बेटा बाकी फिगर पेक्षा, बरोबर. म्हणून आपला आन्सर काय राहणार आहे, बी. ओके, कळलं सगळ्यांना? येस, बी इज अवर आन्सर. श्रेयस साथे, ठाकरे, व्हेरी गुड. ठाकरे, कळलं का तुम्हाला? हर्षद, बी इज अवर आन्सर. डी इज अवर आन्सर नाही आहे आपला, डी आन्सर नाही आहे आपला, आन्सर बी आहे. चॅट बॉक्स मध्ये 5-6 मुलांचे आन्सर चुकले होते. ईश्वरी पाटील, कळलं तुम्हाला आता? आपला आन्सर काय आहे बेटा, बी आहे. मी तुम्हाला डिस्क्रिप्शन सांगितलंय बी का बरं आहे. ओके, अजून कोण डी सांगणारा? पिनाश, विराज, व्हेरी गुड. डी अजून कोण आहे? ठीक आहे, कळलंय सगळ्यांना? कळलं असेल तर यस टाईप करा. कळलं तुम्हाला पिनाश? येस मॅम. व्हेरी गुड. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन लक्ष द्या. चॅट बॉक्स मध्ये पण तुमचे आन्सर टाईप करत राहा. ठीक आहे, सांगा. हे बघा, हा क्वेश्चन झालाय, क्वेश्चन सोडला नाही बरं का, पुढचा क्वेश्चन हाच आहे. ठीक आहे, चला याचा आन्सर सांगा. येस, कळलं रुद्र, व्हेरी गुड बेटा. आर्यन, मला रिस्पॉन्स पण देत राहा, मला पण चांगला वाटेल. तुम्हाला मी रिस्पॉन्स देते ना, तसं तुम्ही मला रिस्पॉन्स द्या बेटा. ओके, येस. 36 आन्सर काय येत आहे, व्यवस्थित सॉल्व करा बेटा. पार तंबोरे, सांगा आन्सर, सांगा बेटा. ईश्वरी पाटील, व्हेरी गुड. पार तंबोरे, व्हेरी गुड. कांचन, प्राजक्ता, आराध्या शिंदे, परिधी राऊत, आर्यन कदम, बोर्डे, तुम्हाला आन्सर सांगायचंय. बी कसा आन्सर तुमचा आलाय? सहर्ष बोर्डे, सांगा बाबर तुम्ही आन्सर. मॅम ऑप्शन डी. डी का बरं बेटा? मॅम सगळ्यामध्ये थोडं थोडं ही जुळली आली, सगळे मिसिंग आहे, एक एक पार्ट मिसिंग आहे तिथं. अच्छा, कसं मिसिंग आहे बेटा सांगा. मॅम हे बी नंबर मध्ये ते वरचा एक भाग मिसिंग, ह्याच्यामध्ये सी नंबर मध्ये हे इकडचं आहे. आणि ए मध्ये? ए मध्ये काय मिसिंग आहे?
सांगा बाबर. प्रेमराज बाबा सांगा बेटा. तुम्ही सांगा. समर्थ पाटील. येस समर्थ पाटील सांगा. सी. सी व्हेरी गुड. सी का बरं? कारण सर्व एकमेकांना चिटकून आहेत. सी तेवढी खुले आहे. व्हेरी गुड. हे आन्सर पाहिजे होतं बेटा मला. बाबर कळलं तुम्हाला? मी सांगतो समजून बघा, लक्ष द्या. सी इज अवर आन्सर. येस चॅट बॉक्स मध्ये पण आन्सर दिलाय मुलांना. कार्तिक. ओके चला. माझं पण ऐकून घ्या थोडस. बघा ही जी फिगर आहे ना आपली, ही फिगर एकामेकाला चिटकून आहे. हे बघा हा एक ट्रायंगल, हा पण ट्रायंगल याला चिटकून आहे. पण ही फिगर दूर दूर आहे एकामेकापाशी. बघा लांब लांब नाही आहे का, है ना? आणि ही फिगर पण असं सी, हाफ सर्कल चिटकून आहे. म्हणून आपला आन्सर काय आला आहे बेटा? अवर आन्सर इज सी. ओके कळलं का? ठीक आहे. ज्यांचं आन्सर डी आलं होतं त्यांना कळलं का? राऊतला कळलं नाही. सांगा राऊत काय नाही कळलं तुम्हाला? मॅम मला ते आताच घेतलेलं कळलं नाही. कोणसा हाच क्वेश्चन बेटा, हा वाला 36 नंबरचा. येस मॅम. हा बघ बेटा मी सांगते समजून. हे बघा ही जी फिगर आहे 1 2, ठीक आहे मी सगळं इरेज करून टाकू. ठीक आहे. ही जी फिगर आहे ना बेटा, कोणसी? ए बी सी डी. आपण या चारही फिगरला कम्पेअर करू पहिले. ठीक आहे. हे बघा ही जी कर्व आहे जे एकामेकावर आली आहे. हा ट्रायंगल पण बघा, हा असा एक ट्रायंगल आहे, हा असा कोन आहे आणि हा असा एक कोन आहे, है ना? इथे बघा हा असा आहे आणि हा असा आहे. ही डायग्राम एकामेका जवळ आली आहे का? नो. इथे जवळ आली आहे का? नाही. आली नाही. बघा हा अर्ध सर्कल, हे अर्ध सर्कल एकामेकावर कोलॅप्स झाली आहे, एकामेकाला हो. चिटकून आली आहे. ही पण एका, हे बघा हे एक ट्रायंगल, हे एक ट्रायंगल चिटकून आला. हे एक अशी कर्व, हे एक अशी कर्व चिटकून आली. हे वाला सर्कल, हाफ सर्कल, हा वाला अर्ध वर्तुळ चिटकून आला. बट हे चिटकून आलं आहे का? नाही. म्हणून आपला आन्सर सी आलाय. कळलं बेटा? येस मॅम. आणि मॅम तुम्हाला माझे आन्सर नाही येते का चॅट बॉक्स मध्ये? येते ना बेटा. तुमचं चुकलं म्हणून तुम्हाला विचारलंय, तुम्हाला का नाही कळलं? मॅम ओके तुम्ही माझं नावच नव्हते घेत. सगळ्यांचं नाव घेते बेटा, असं काही नाही आहे. एका ते चार्ट वरती वरती जाते मग दिसत नाही. सगळ्यांना ऑप्शन मी ना सगळ्यांना चान्स देणार आहे, टेन्शन घेऊ नका. ओके फक्त कळलं नाही तर नो टाईप करा, म्हणजे मला परत तुम्हाला समजलं पाहिजे. ठीक आहे. मॅम ओके नेक्स्ट क्वेश्चन. हे सांगा. हा क्वेश्चन थोडा हार्ड आहे, व्यवस्थित सॉल्व करा आणि व्यवस्थित एक्सप्रेशन द्या मला, काही एक्सप्रेशन देऊ नका. ठीक आहे. समजलं ना? येस अपूर्व हराल समजलंय. प्रधी राऊत डी, आराध्या शिंदे, विराज शिंदे.
सगळ्यांना विचारणार आहे मी, हा ऑप्शन का बरं आलाय मला सांगायचंय बरं का. What is the answer? सांगा संकल्प. संकल्प सांगा बेटा आन्सर. संकल्प सांगा बेटा. नाही होत तुम्ही. ऑप्शन नंबर ए. का बरं ऑप्शन नंबर ए? कारण की असं त्रिकोण आहे तिथं त्रिकोण आहे मग. आणि बी मध्ये अ, अ, चौकोन करून वरती 2 रेषा आहेत आणि सी मध्ये पण तसंच आहे आणि डी मध्ये चौकोन आहे म्हणून ऑप्शन नंबर ए. का बरं इथे पण त्रिकोण आहे आणि इथे चौकोन आहे, इथे षटकोन आहे, पेंटागॉन आहे. 1 2 3 4 5 लाईन्स आहे ना, पेंटागॉन आहे. षटकोन आहे ना, सहा 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 भुजावाला, 6 बाजूवाला. मग बाकीचे कोणाला येते आन्सर सांगा. ईश्वरी पाटील. हॅलो. सांगा ईश्वरी पाटील. सांगा शिंदे, सांगा बेटा. मॅम विराज शिंदे. हा त्रिकोणाची खालची बाजूची रेष उजव्या बाजूला चालली आहे. हा. पंचकोन बी नंबरच्या ऑप्शन मध्ये पंचकोनाची रेष उजव्या बाजूला चालली आहे. सी Very good. नंबरची पंचकोनाची रेष उजव्या बाजूला चालली आणि चौकोनाची पण रेष उजव्या बाजूला चालली. मग आपला म्हणून आन्सर ऑप्शन काय आहे? बी. व्हेरी गुड, खूप छान, व्हेरी गुड बेटा. बरोबर सांगितलंय तुम्ही. ठीक आहे, खूप छान. मी समजून सांगते, लक्ष द्या. आपण इथे बसलो आहे, हा आपला उजवा राईट हँड, हा आपला लेफ्ट हँड. घड्याळाचा काटा असं असं फिरतोय. ठीक आहे, असं जातो, असं असं. मग ही डायरेक्शन झाली, ही झाली क्लॉकवाईज. ठीक आहे. आणि जर घड्याळाचा काटा उलट काही फिरत नाही, पण जर अशी फिरत असेल ती आपलं उलट उलट असं, तरी झाली आपली अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. ठीक आहे, कन्सेप्ट लक्षात घ्या. ठीक आहे, आता इथे बघा, ज्यांनी आन्सर सांगितलं तर शिंदे खूप छान सांगितलं, व्हेरी गुड बेटा. हे बघा, हे त्यांनी सांगितलं हा राईट हँड आणि हा लेफ्ट हँड. हे बघा, हे कोणत्या बाजूला आहे? इथे बघा, हे बघा, हे काय आहे या साईडला ए सी आणि डी, तिन्ही फिगर कम्पेअर करा तुम्ही. ठीक आहे, तिन्ही फिगर मध्ये फक्त बी जे लाईन्स आहे ते अँटी क्लॉकवाईज चालले. हे बघा, हे या साईडला आहे उजव्या बाजूला, हे कोणत्या बाजूला आहे? अँटी क्लॉकवाईज डाव्या बाजूला आहे. बघा, हे या साईडला आहे, हे या साईडला ओपन होत आहे, हे या साईडला येते, हे उलट्या साईडला येते, हे या साईडला येते. म्हणून आपला आन्सर बी आहे. ओके, बी इज अवर आन्सर.
या सगळ्यामध्ये फक्त बी ला सोडून सगळे लाईन्स कशा कोणत्या डायरेक्शन मध्ये आहे? अँटी क्लॉकवाईज आहे बघा, असे फिरते. इथे ओपन होत आहे, इथे ओपन होत आहे आणि हाच फक्त क्लॉकवाईज डायरेक्शन राईट हँड साईडला उजव्या बाजूला आहे ओपन याचा. म्हणून आपला आन्सर काय आलाय? बी आलाय. ओके, कळलं सगळ्यांना बेटा? या क्वेश्चनचा आन्सर सगळ्यांना कळला आहे की नाही? यस और नो सांगा बेटा मला. रिअलमी RM X3782 कळलं नाही का तुम्हाला? येस, व्हेरी गुड. नेक्स्ट क्वेश्चन सांगायचं, डिस्कशन सांगायचं तुम्हाला. सांगा आन्सर 38 चा. येस, रुद्रा. परिधी राऊत, व्हेरी गुड बेटा. पिनाश, प्रियांश. बाकीचे मुलं आन्सर द्या ना बेटा. हार्ड आहे का हा क्वेश्चन? म्हणून आन्सर येत नाही मुलांचे. येस, साराश बोर्डे, आर्यन कदम, स्वरा पाटील. येस, रिअलमी RMX. तुम्ही तुमचं नाव टाका बरं तिकडे, ठीक आहे? हा कोण आहे ए वाला? सांगा भाई मेरे को ए वाला आंसर कोण आहे बाबा? श्रावणी शिंदे, सांगा आन्सर. ए का बरं आला आहे? श्रावणी शिंदे, सांगा बेटा आन्सर. ए का बरं आलं तेच विचारते ना. ए आन्सर का बरं आलाय श्रावणी शिंदे? कारण ए मध्ये जास्त रेषा आहेत. ए मध्ये जास्त रेषा आहे म्हणून. हा. 1 2 3 4 5 6 1 7 2 3 4 3 4 5. बरोबर, व्हेरी गुड. बाकीचे अजून कोणतं याच्या दुसरा आन्सर आहे का याच्या व्यतिरिक्त? हा विचारू आपण. नेक्स्ट सांगा. आता खूप इझी आहे, सगळ्यांनी येऊन जाईल. पटपट सांगा आन्सर. क्वेश्चन नंबर 38 चा आन्सर सांगा बेटा मला. परत चुकलंय तुमचं. लाईन्स तर ठीक आहे, म्हणजे 6 लाईन आहे. 1 2 3 4 5 6 6 लाईन आहे, बरोबर आहे. बट तुम्हाला डायरेक्शन बघायला लागेल ना. हे बघा, हे याच्या अपोजिट लाईनला आहे. लाईन्स अपोजिट आहे, समोरासमोर आहे. हे लाईन्स याला समोरासमोर आहे. हे पण लाईन याला समोरासमोर आहे आणि हे पण लाईन याला समोरासमोर आहे, बरोबर. पण इथे बघा, हे लाईन इथे समोरासमोर आहे का? नाही ना. कधी कधी काय होते, हे बघा, ए आणि डी या दोन्ही मध्ये आपल्याला कन्फ्युजन होत असते. का बरं? याची जास्त लाईन दिसते की कमी लाईन दिसते, पण फिगर वेगळी कोणती आहे याच्यामध्ये आपली? या ऑप्शन मध्ये आपली फिगर कोणती वेगळी आहे?
हे बघा ना, लाईन्स तर ठीक आहे, बट जर इथे ते लाईन्स असे आले असते, श्रावणी कोण दिला आता आन्सर लक्षात आहे बेटा. जर इथे लाईन्स ते असे आले असते आणि हे पण इथेच आले असते, तर आपण ए कडे गेलो असतो. ठीक आहे, बट इथे काय, हे लाईन्स असे आडवे आले आहे बेटा. ठीक आहे, बरोबर ना, हे लाईन्स असे आडवे आले आहे, म्हणून आपला आन्सर डी येईल, ए नाही. जर हे लाईन्स असे आले असते तर आपण त्याच्याकडे गेलो असतो, बट डिफरन्स आहे ना हा, इथे खूप मोठा डिफरन्स आहे. ठीक आहे, याचा आन्सर डी येईल. 38 चा आन्सर डी येईल. अनुष्का गायकवाड ए येणार नाही. सी कसं येईल बेटा? ओके, आज आपण ते थांबूया, आपला वेळ झाला आहे, 8:30 वाजले आहे. ठीक आहे, 8:30 झालंय. उद्या भरपूर क्वेश्चन आहे आपल्याकडे. ठीक आहे, बाकीचे क्वेश्चन बघा, मला सगळं ट्राय करायचे. ओके, आजच्या क्वेश्चन तुम्हाला काही डिफिकल्टी आहे का? आज जे मी शिकवलं आहे सगळ्यांना कळलं आहे का? बाय साठी येस टाईप करा. येस, ठीक आहे, आपण उद्या भेटूया. तुम्हाला लिंक वगैरे येऊन जाईल व्हॉट्सअपला, ग्रुपला. उद्या जॉईन करा. आज घेतलेले क्वेश्चन ची प्रॅक्टिस करा. ठीक आहे, कोणाला काही डिफिकल्टी आहे का आजच्या सेशन मध्ये? यश, पार्थ अंबोरे, अपूर्वा, तुम्हाला कळलंय? श्रावणी शिंदे, हा क्वेश्चन कळलं श्रावणी? येस, बाकीचे मुलं पण रिस्पॉन्स द्या. येस, कार्तिक, ठीक आहे, बाकीचे क्वेश्चन उद्या घेऊया. ओके, बाय. बाकीच्या क्वेश्चनची प्रॅक्टिस करा तुम्ही सगळे. ओके, मीटिंग एंड करते मी. बाय. बाय बाय बाय.